मंडळी सकाळचे 5 वाजलेत, बघू शकता शनी मंदिर. ₹242 भाडे झाले. भाऊ गुड मॉर्निंग. तर आपल्या भाऊंची ट्रेनिंग झाली, आता विनायक भाऊंची ट्रेनिंग चालू होणार आहे. भाऊंचा आहे 4था दिवस. भाऊ कसं वाटतंय, काय अपडेट काय सांगायचं आपल्या भाऊंना? तर मंडळी सकाळचे वाजलेत 4:20 झालेत आणि आपल्याला पहिली ट्रिप पडली ती आहे डोंबिवली स्टेशनची. 90 रुपयाची ट्रिप आहे. तर जाऊया आपण पॅसेंजरला पिकअप करायला. तर तुम्हाला थोडासा गाडीचा लुक दाखवतो, बघू शकतो. ट्रिप बघा, ही बघा ट्रिप. पहिले पॅसेंजरला कॉल करूया आपण. पॅसेंजरला कॉल केलाय. हॅलो, उबेर बुक केले ना? हा ठीक आहे. तो कुठे युनियन बँकेच्या खाली आहे का? नाही, आपल्या इथे सागाव शिवसेना शाखाच्या खाली. हा ठीक आहे, चला पोहोचतो. लोकेशन परफेक्ट आहे ना? स्मशानभूमीच्या बाजूला लोकेशन. हा ठीक आहे, आलो सर. ज्योतिर्लिंग तीर्थ शोधीचं नाव. ठीक आहे. तर मंडळी सागावरून ट्रिप आहे. स्मशानभूमीच्या इकडे खाली गेली, तिकडे जाते. तिथून 90 रुपये दाखवतात. तिथून ॲक्च्युली 60 रुपये घेतात शेअरिंग. सकाळचे 4:20 झाले. तर जाऊया आपण. आपल्याला ट्रिप पडली की माहिती आहे, पण पहिली ट्रिप पडली. पहिली ट्रिप मंडळी घेऊन जायलाच लागते. चला जाऊया. OTP सांग. 6650. मंडळी सकाळीच आपण पोहोचलो डोंबिवली स्टेशनला. 10 मिनिटात 90 रुपयाची ट्रिप होती. बघू शकता गाडी चालू डोंबिवली स्टेशन. तर चायवाला पण चालू झालाय, तर चाय पिऊया. इकडे आहे बघा चायवाला. चला चाय पिऊया. मंडळी सकाळचे 5 वाजलेत, बघू शकता शनी मंदिर. सकाळचे 5 वाजलेत, फक्त एक ट्रिप मारली 90 रुपयाची. डोंबिवली स्टेशनवरून परत एमटी आलोय, कारण बहुतेक जण सकाळी एमटी जातात, काही भेटत नाही. 5-5:30 नंतर भेटतात. ओला उबेर ट्रिप भेटली तर, किंवा लाईनमध्ये गाडी लावायला लागते. लाईनमध्ये लावायला तर अर्धा तास थांबायला लागतं, अर्धा-पाऊण तास. तर बघूया कुठली ट्रिप पडते आपल्याला. इथून शनी मंदिरला आहे मी आता. हे बघा 70 रुपयाची ट्रिप आहे. मंडळी स्टार कॉलनीवरून आपल्याला एक अंबरनाथची ट्रिप पडली होती, अंबरनाथ MIDCची, आणि मी उचलली. आणि पॅसेंजरला पण घाई होती जायची, तर 250 रुपये दिले पॅसेंजरने सकाळी सकाळी कॅश. आणि मला पण व्हिडिओ वाढायला वेळच नाही भेटला, कारण जेव्हा पॅसेंजरला घाई असते तेव्हा आपले व्हिडिओ साईडला ठेवावे लागतात. पण मी डायरेक्ट इकडे पॅसेंजर लोकेशनला पोहोचलोय. अंबरनाथ MIDC बघू शकता, हा रोड. 242 रुपये भाडे झाले आणि वाजलेत सकाळचे 6:10. आणि मी इथून निघणारच आहे. मला वाटतं बदलापूर काटेरी रोडला आपल्याला शेअरिंग भेटून जातील, कारण मला त्याच्या डोंबिवली स्टेशनपर्यंत किती होतं, आपला किती शेअरिंग भेटतं ते बघूया. तर डायरेक्ट तुम्हाला आता डोंबिवली स्टेशनला जाऊन बोलतो. चला. तर मंडळी सकाळचे 7 वाजलेत आणि आपण आता आहोत डोंबिवली स्टेशनला. अंबरनाथ MIDC भाडं मारले. डोंबिवली स्टेशनला आले. शेअरिंग केलं 120 रुपये झाले आणि ते 250 रुपये. आपले भाऊ पण आले. आता जाऊया भाऊंना गाडी शिकवायला. भाऊ गुड मॉर्निंग. चला चला बघूया कशी चालवत आहे. मागेच बसणार आहे. चला घ्या. मंडळी जय शिवराय. सकाळचे वाजलेत 7:30 आणि भाऊंना गाडी शिकवतोय मी. आता आहे मी MIDC मध्ये. तर माझ्या गाडीमध्ये CNG पण नाही, जायचं CNG भरायला. या भाऊंचा डेमो. आता मी बसणार आहे, गाडीच्या मागेच बसणार आहे, त्यामुळे मला काही टेन्शन नाही, पुढे बसायची गरज नाही. भाऊंचा 3रा दिवस आज. चला जाऊ दे सरळ.
बघा स्पीड ब्रेकरवर गाडी कशी उचलली तिसऱ्या दिवसातच. तर चला जाऊया आता MIDC तून आपल्याला जायचं सीएनजी भरायला. सीएनजी भरायच्या नंतर परत मग त्यांना शिकून आपण परत डोंबिवली स्टेशनला जायचंय. तिकडे विनायक भाऊ पण येणार आहेत थोड्या वेळात आणि आज मला आहे सुट्टी. तर चला बघूया. तर मंडळी आता आपण आलोय फर्स्ट तर घ्या. आता आपण सीएनजी भरायला आलोय. गाडीची एंट्री बघू शकता तुम्ही आपल्या. तर गाडीमध्ये पूर्ण सीएनजीच नव्हता, खाली होता. 2 दिवस सीएनजी भरलाच नव्हता आम्ही. 2 दिवस सीएनजीच भरला नव्हता मी. आणि कारण नाईट शिफ्ट असल्यामुळे थोडं गाडीमध्ये कमी चाललो. आणि आज सकाळी अंबरनाथला गेलो होतो MIDC मध्ये. MIDC येताना पण म्हटलं डोंबिवलीत गेल्यावरती सीएनजी भरूया. तर चला पुढे घ्या. गाडीला साईडला बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. होते का तर मंडळी आपण आलं सीएनजी भरायला. पूर्ण गाडीमध्ये सीएनजी खाली झालाय. जेमतेम संपला जातं. बघूया आपल्याला किती सीएनजी भरतोय. भाऊ लावतायत. आपण आता आहे गाडा सर्कलला आहे. गाडा सर्कलच्या पुढे जो सीएनजी पंप आहे इंडियन ऑइलचं. तर भाऊने 0 337 रुपये सीएनजी बसलाय. तर चला जाऊया आता. तर मंडळी सकाळचे 7:30 वाजलेत. आपण आहे MIDC मध्ये. भाऊ गेले राऊंड मारायला पुढे. तर बघूया आता कसा आहे आपला प्रवास आजचा. आज मला तर आहे सुट्टी. सकाळी मी 4:30 ला गाडी काढली आणि जवळजवळ मला वाटतं पहिली 90, नंतर 60 रुपये शेअरिंग, नंतर 250 रुपये डायरेक्ट भाडं अंबरनाथचं जे ओलावर भेटलं तर मला. नंतर मग तिकडून येताना मला जास्त ट्रिप नाही भेटले. 130 रुपये झाले काहीतरी. तर टोटल मला वाटतं मी कॅल्क्युलेट पण नाही केलं किती झाले. 90, 60, 140 आणि ते 250 आणि 390 आणि परत 130, 390, 490, 520 रुपये कमाई झाली मंडळी. आणि 8 वाजेपर्यंत मी फ्री होणार आहे. तर 8 नंतर परत मला गाडी चालवायची आहे. तर तुमच्या भावाला नक्कीच सपोर्ट करा. तर भाऊ टर्न मारून येत आहेत. बघूया आता. बघू शकता भाऊने टर्न इकडे आहे आपली गाडी. जाऊ द्या. भाऊंचा 3रा दिवस आहे. तर बघूया कसा प्रवास असणार आहे आजचा. आणि 2-3 दिवस मला नाईट शिफ्ट असल्यामुळे मला नीट गाडी चालवता भेटली पण नाही. तर विचार केलाय उद्यापासून 1 to 10:30 करू. लेट्स सी, बघूया कसं काय. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. तर चला जाऊया आता डोंबिवली स्टेशनला. पूर्णपणे सकाळी MIDCतला रस्ता खाली असतो त्यामुळे गाडी चालवायला काही प्रॉब्लेम होत नाही. भरपूर जण इकडे ड्रायव्हिंग स्कूलवाले शिकवत असतात गाडी. त्यामुळे इकडे काही प्रॉब्लेम होत नाही. आता आपण चालू डोंबिवली स्टेशनला. विनायक भाऊ आले असतील तर त्यांना गाडी शिकवायची आहे. नंतर मी 8 वाजेपर्यंत फ्री होईल. तर कारण मलाच थोडंसं लेट झालं होतं. भाऊ तर परफेक्ट 6:30 आले होते. पण अंबरनाथची एक ट्रिप उचलली होती मी MIDC मध्ये. आणि ट्रिप उचलल्यावरती आपण परत कॅन्सल नाही करू शकत किंवा पॅसेंजरला एकदा गाडीमध्ये बसवल्यावरती आपण त्यांना उतरू शकत नाही. ट्रिप पटकन मारून आलो मी. तर चला जाऊया आता डोंबिवली स्टेशनला. तर आपल्या भाऊंची ट्रेनिंग झाली. आता विनायक भाऊंची ट्रेनिंग चालू होणार आहे. तर जाऊया आता आपण. आधी डोंबिवली स्टेशनला चालेल. चला भाऊ घ्या. तर मंडळी आता आपले विनायक भाऊ गाडी चालवतात. MIDC मध्ये आले. आराम बघू शकता तुम्ही. तर यांना आपण आता गाडी शिकून डोंबिवली स्टेशनला ड्रॉप करायचे. मग तिथून आपण ओला उबेर चालू करायचं परत. कारण आज आपल्याला आहे सुट्टी. चला जाऊ दे. भाऊंचा आहे 4था दिवस.
भाऊंना पण जायचं लवकर, पण त्यांना बोललं जाऊन या, एक राऊंड मारून या. तर आपण जाऊ डोंबिवली स्टेशनला. थोडं मला शूट करायला पण बघतो, कारण हा संघर्ष वाटतं थोडा सोपा नाही आहे. कारण रिक्षा शिकवायची आहे, परत त्यासोबत आपल्याला व्हिडिओ पण काढायचे आहेत. कारण व्हिडिओ आपला जर यूट्यूबवर डेली व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची. मी भरपूर जणांचे जे मोठे मोठे क्रिएटर्स आहेत, मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत, ते मला वाटतं कोण एका झटक्यात कोण यूट्यूबर नाही बोलले. त्यांना पण वेळ लागला. म्हणजे त्यांनी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष घातलीत, तेव्हा जाऊन कुठे ते एवढ्या मोठ्या लेवलला पोचलीत. तर तेच मला तेच वाटतं की कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. तर बघूया आता भाऊंना येतात, भाऊंचं एक शूट घेऊया आणि मग जाऊया आपण डोंबिवली स्टेशनला. 8 वाजता आपण फ्री होऊ. ते जवळजवळ मला तर आज 1000 किंवा 1500 रुपये कमाई करायचीच आहे. आणि आज मला सुट्टीच आहे. गुड्डी पण ऑफिसला गेली आहे, तर संध्याकाळी 4ला येईल ती. 4ला येईपर्यंत मग तोपर्यंत मी रिक्षावरच असणार आहे आज. तर खूप जणांना माझा प्रवास सोपा वाटतो, पण सोपा नाही मंडळी. तर भाऊने टर्न मारला आहे, येत आहे तुम्ही आता. तुम्हाला जर दिसत असतील भाऊ, कसं वाटतंय, काय अपडेट काय सांगायचं आपल्या भाऊंना? आज मला असं वाटतं 5वा दिवस असेल आपला. हां, म्हणजे आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसात मी गाडी, मला असं वाटतं की 100% गाडी शिकलोय. जी मनातली भीती होती ती पण निघून गेलेली आहे. म्हणजे कॉर्पोरेट रिक्षावाल्यासोबत जर रिक्षा शिकायची असेल तर एकदम म्हणजे हे आहे ना, पैसे वसूल आहेत ना असं? पैसा वसूल म्हणजे असं समजा तुम्ही आता दुसरी काठी जर रिक्षा शिकायला गेलात तर 1000 रुपये तुमचं खाण्यापिण्यातच जातात. फालुदा किलो हे ते त्याच्यामध्ये जातात. तिथं 1000 रुपये तुम्हाला 7 दिवस रिक्षा शिकायला भेटते. आणि एकदम प्रॉपर समजावून सांगून, असं आरडाओरड नाही, असं करू नको, तसं करू नको, काहीच गोष्टी नाही, एकदम फ्रेंडली. असा कॉर्पोरेट रिक्षावाला नाही, असं वाटतं आपला मित्रच आहे. म्हणजे खूप जुनी दोस्ती आहे. अशा प्रकारे रिक्षा शिकवतात. नक्कीच भाऊ, तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप मौल्यवान राहणार आहे. जाऊन येतो अशा राऊंड मारून या पुढे, मग जाऊया. मी काय सांगतो, तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप मौल्यवान असणार आहे. तर आता आपण जाऊया. भाऊंना बोललो एक राऊंड मारून या, मग आपण जाऊया डोंबिवली स्टेशनला. वाजले 7:45. त्यांना पण जायचं ऑफिसला आज, कारण म्हणून म्हटलं एक राऊंड मारून आपण जाऊया डोंबिवली स्टेशनला. तर चला मंडळी, तुम्हालाही जर रिक्षा शिकायची असेल तर आजच स्लॉट बुक करा. अगो ऑलरेडी 2-3 वीकचे स्लॉट बुकिंग आहेत. तर चला बघूया मंडळी. सकाळचे 8 वाजलेत आणि आपण 530 रुपयाची कमाई केली. आणि दुसरी गोष्ट, दोघांना गाडी पण शिकून झालंय आणि 8 वाजून 10 मिनिटं झालीत. तर भरपूर सारे ट्रिप पडतात डोंबिवली स्टेशनला. आहे मी पवईची पण ट्रिप होती, कळवाची ट्रिप होती, शेळपाड्याची होती. पण मला डोंबिवली पण करायची आज. तर चला बघूया कुठली ट्रिप पडते. ओला वगैरे चालू केली. पहिले शनी मंदिरला जाऊन नाश्ता पण करतो. बघू शकता मापे 284. चला बघूया कुठली ट्रिप पडते. OTP बोला. 3496. ओके, तो जालवाडा डालना. मंडळी मस्त नाश्ता वगैरे केलाय आणि आपल्याला ओलावरती ट्रिप पडली. लोधा पॅनसियावरून ट्रिप आहे. डोंबिवली स्टेशन 100 रुपये दाखवत फक्त. मी आता पोचलोय पॅसेंजरच्या लोकेशनवरती, बघू शकता ट्रिप आहे बघा. तर चला जाऊया पॅसेंजरला पिकअप करून डोंबिवली स्टेशनला. OTP बोला ना. 3892. तर मंडळी 10 वाजलेत सकाळचे. एक ओलावरती ट्रिप मारली होती. येताना 80 रुपयाचं एक डायरेक्ट भाडे होतं. टोटल माझी 800 रुपये झालेत मंडळी. आणि सकाळचे 10 वाजलेत. आता मी चाललो घरी. सकाळी 4 वाजता मी गाडी काढली होती. 800 रुपये कमाई केली आणि दोघा जणांना गाडी शिकवली. त्यावेळी त्यांचा एक तास गेला मला त्याच्यामध्ये. तर नक्कीच मंडळी, हा माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या भावाला नक्कीच सपोर्ट करा. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. तर पुन्हा भेटूया उद्या.